पुण्याजवळ यायला बाहेरनं 4 तास लागतात आणि पुण्यात फिरायला 2 तास लागतात. वर्करची इनअवेलेबिलिटी, कारण की वर्कर येऊ शकत नाही. त्यांचे 4-4 तास दिवसातले जर कामाचे 12 तासापैकी जात असतील तर त्यांना मिळणारा पगार हा कमी होतो. जर समृद्धी महामार्ग जर ठरवला तर इतक्या वर्षामध्ये होऊ शकतो, तर चाकणची समस्या काहीच नाही सर. गेले वर्षभरात दिवसाला एक व्यक्तीचा मृत्यू होतोय हे खड्ड्यांमुळे. 360 लोक गेलेले आहेत आणि एक महिला परवा स्कोडा कंपनीत सिक्युरिटी म्हणून कार्यरत होती. ती आमच्या कंपनीच्या बाजूलाच तिचा मृत्यू झाला खड्ड्यामुळे. चाकण हे पुण्याचं ग्रोथ हब आहे. पुणे आज जे काही आहे ते या ठिकाणी उभ्या राहिलेल्या या उद्योगांमुळं. मात्र हे उद्योजक गेल्या काही काळापासून सातत्याने त्यांचा आवाज मांडण्याचा प्रयत्न करतायत. मात्र त्यांचं म्हणणं आहे की हवी तशी दखल घेतली जात नाहीये. आपल्यासोबत चाकण औद्योगिक वसाहतीतील लघु उद्योजक आहेत आणि त्याचबरोबर काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी देखील आहेत. काय आहेत अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, तुम्ही कधी चाकणमध्ये आलात एक उद्योजक म्हणून आणि काय अनुभव आहे तुमचा? आमच्या ग्रुपचं चाकणमध्ये जवळपास मागच्या 15 वर्षापासून प्रेझेन्स आहे. आत्ता रिसेंटली मागच्या 4 वर्षात आम्ही अजून नवीन 3 युनिट तिथं टाकलेत. पण मागच्या 4 वर्षात तिथं वाढणारा उद्योजकांचा व्यवसाय आणि ते सगळं बघता MIDC आणि आजूबाजूचा एरिया त्याला सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी द्यायला अजिबात कोपअप करू शकत नाही आहे. त्यामुळे गेली 1-2 वर्षापासून कंटिन्युअस ट्रॅफिक जॅम, फॅक्टरीमध्ये पोचायला लागणारा दिवसाचा 4 तासाचा वेळ, वर्करची इनअवेलेबिलिटी, कारण की वर्कर येऊ शकत नाही. त्यांचे 4-4 तास दिवसातले जर कामाचे 12 तासापैकी जात असतील तर त्यांना मिळणारा पगार हा कमी होतो. त्यामुळे वर्कर अवेलेबिलिटी कमी आहे, नियमित वीज पुरवठा नाही आहे, पाणी व्यवस्था खूप चांगली आहे, इंटरनल रस्ते नीट होत आहेत. पण ओव्हरऑल सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी जी आहेत ती नॉट ओन्ली चाकण, पुण्याच्या सगळ्या परिसरातच हा प्रॉब्लेम आहे. पुण्याजवळ यायला बाहेरनं 4 तास लागतात आणि पुण्यात फिरायला 2 तास लागतात. बरोबर. म्हणून तुम्ही खंडाळा MIDCची निवड करता? हो नक्कीच. ह्या सगळ्या समस्या मी मगाशी सांगितलं, 1-2 वर्ष झाले आम्ही फॉलोअप घेतो आहोत, ह्याचा पाठपुरावा करतो आहोत. मुख्यमंत्र्यांनाही आम्ही 3दा ईमेल्स लिहिल्या. पण ह्या बाबतीमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे आम्ही 20 लघु उद्योजक, खरं तर त्याच्याहून अधिक लोक यायला आमच्याबरोबर तयार आहेत. पण मिळणारी जी जागा आहे ती मर्यादित असल्यामुळे आम्ही 20 लघु उद्योजक आता त्या भागामध्ये आम्ही स्थलांतरित होण्याचा आम्ही निर्णय घेतला. या सगळ्यामध्ये एक कोऑर्डिनेशनचा अभाव आहे, समन्वयाचा, असं सातत्याने तुमच्याकडून सांगण्यात येतं. तर तुम्ही कोणाशी संपर्क साधला होता या सगळ्या तुमच्या समस्यांसाठी? आता गेले 10 ते 12 वर्ष चाकण हे प्रचंड वाढत चाललेलं आहे. वेगवेगळ्या उद्योजक संघटना, जशी आमची देखील उद्योजक संघटना आहे चाकण MIDC, आम्ही मेल करतो. आम्ही आता सगळे CMO, तुमचे उद्योगमंत्री, इथले आपले विभागीय आयुक्त, सगळे लोकल बॉडीजला आम्ही सर अक्षरशः मागच्या वर्षी पायी मोर्चा काढलेला. म्हणजे उद्योजक ज्या वेळेला रस्त्यावरती उतरतो, खरं तर उद्योजक हा पांढरा पेशा आपण त्यांना समजतो, पण तो जेव्हा रस्त्यावरती उतरतो ह्याचा अर्थ तुम्ही समजून चाला की इथं किती अडचणी आहे. जर समृद्धी महामार्ग जर ठरवला तर इतक्या वर्षामध्ये होऊ शकतो, तर चाकणची समस्या काहीच नाही सर. पण राजकीय उदासीनता या ठिकाणी कारणीभूत आहे. कोणीही सिंगल जबाबदारी घेत नाही की हे माझं बेबी आहे. प्रत्येक कंपनीत जर तुम्ही बघितलं CEO असतो, MD असतो, त्यांची जबाबदारी असती एवढे जॉब करायचे, ही कंपनी ह्यात न्यायची. तशी ह्या संपूर्ण चाकण MIDC व परिसराला असा वाली कोण उरला नाही की जो पुढाकार घेईल आणि एक नोडल समिती स्थापन करून. का वाली उरला नाही असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आत्ता तुम्ही जे काही सांगितलं की प्रत्येक डिपार्टमेंट त्यांची जबाबदारी पार पाडते असं म्हणतं, पण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह जे काही त्या ठिकाणी व्हायला हवं तसं होत नाही. पहिलं सर्वप्रथम मी इथं HR डिपार्टमेंटमधून ॲज अ हेड HR म्हणून कार्यरत आहे इथं चाकणमध्ये. मी 2008पासून चाकणमध्ये काम करत आहे. पण गेल्या 2-3 वर्षात जी परिस्थिती झाली आहे ती खूपच वाईट परिस्थिती आहे आणि ह्या मुद्द्यावर अजून कोणी बोललं नाही आहे. चाकणमधून खूप रेव्हेन्यू जनरेट होतो, गव्हर्नमेंटला मिळतो आणि मग आम्हाला भांडावं का लागते बेसिक सुविधांसाठी? हे आपोआप आम्हाला ॲटोमॅटिकली मिळायला पाहिजे का? आम्हाला म्हणजे मला असं वाटतं की हे पत्रकार परिषदेची पण गरज नाही आहे. जे आमचे सामान्य गोष्टी आहेत, रस्ते आणि खड्डे, हे सगळे प्रकरण. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला हायलाईट करायची, गेले वर्षभरात दिवसाला एक व्यक्तीचा मृत्यू होतोय हे खड्ड्यांमुळे. 360 लोक गेलेले आहेत आणि एक महिला परवा स्कोडा कंपनीत सिक्युरिटी म्हणून कार्यरत होती. ती आमच्या कंपनीच्या बाजूलाच तिचा मृत्यू झाला खड्ड्यामुळे. आणि मग ह्यासाठी जबाबदार कोण आहे? म्हणजे सरकारने याचे किती वेळ लागतो तुम्हाला घरी जायला काम संपल्यानंतर?
मी सकाळी यायला 2 तास आणि संध्याकाळी आमचे ऑपरेटर लोक सगळे लोक 4-4, 5-5 तास ट्रॅफिकमध्ये अडकतात आणि याच्यातून आपण पुणे टू मुंबई आपण ट्रॅव्हल करू शकतो, पण फक्त 17 किलोमीटरचा प्रवास, 22 किलोमीटरचा प्रवास आणि त्यासाठी 4-5 तास लागतोय सर. आणि याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही आहे सर. आणि महत्त्वाचा मुद्दा हे पत्रकार परिषद या सगळ्या गोष्टीची गरजच नाही आहे. लोकांनी गव्हर्नमेंटने तिथं रस्त्यावर येऊन उतरायला पाहिजे, बघायला पाहिजे की ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहेत ते चेक करायला पाहिजे, त्याच्यानंतर या गोष्टी बोलल्या पाहिजेत. आता देवेंद्रजी फडणवीस साहेब जे काल व्हिजिट केलेत म्हणतात, पण 2 वर्षात कोणी व्हिजिट केली आहे? इवन अजून आपले जे रोडचे जे कामं करतात जे गव्हर्नमेंटची लोक आहेत ते कधी येतात? कोणीच येत नाही. कोणी यायला का मागत नाही रस्त्यावर? कारण की आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकू. त्यांना यायचंच नाही आहे, बघायचीच नाही खरी परिस्थिती काय. आम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतः येऊन तिथं बघा, प्रॅक्टिकल परिस्थिती. नुसतं हे डिस्कशन काही उपयोगाचं नाही. प्रॅक्टिकल परिस्थितीत येऊन बघा, त्याच्यावर सरकार तर म्हणतंय की उपाययोजना आम्ही करतो आहोत. टाउन काही होत नाहीये. आम्ही रिअली आम्ही तिथं रोज जातोय येतोय, आम्हाला माहिती आहे काहीच होत नाहीये सर. आणि त्याच्यावर नुसतं कागदावर होते. आमचे एवढे प्लॅन ठरलेले आता बोलले ते मार्च 2027 आमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होणार आहे. कुठे होत आहे ते? 2 वर्ष झाले, परिस्थिती तीच आहे. येऊन बघा तुम्ही. इथं बोलून काही वेळ लागतो तुम्हाला घरी जायला? साहेब, आम्हाला जायला 2 तास, यायला 2.5 तास. आमचे शिफ्टचे लोक आमच्या कारखान्यामध्ये वेळेत येऊ शकत नाही. ही मोठी समस्या आहे. प्रत्येक 100 मीटरवर इथे एक रस्त्याला कट दिलेला आहे. जर इथे काहीतरी यू टर्नची सोय केली आणि कमी सिग्नल झाले तर ट्रॅफिक सुरळीत राहील, पण असं होताना दिसत नाही आहे. आणि आम्ही ही रिॲलिटी सांगतो. आम्ही फॅक्टरीमध्ये रोज जातो. ही परिस्थिती रोजची आहे. जवळपास 7 ते 8 हजार कंपन्या लहान मोठ्या या चाकणच्या परिसरात आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीजवरती जबाबदारी आहे. जशी MIDC आहे, तसंच PMRD आहे, तिथली नगर परिषद असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, अनेक आहेत. तर या सगळ्यांचा एक समन्वय असणं अपेक्षित आहे तुम्हाला. बरोबर. तो जाणवला आतापर्यंत? नाही, अजिबात नाही. MIDCच्या बाबतीत तर समन्वय आहे, पण कचऱ्याची आणि रस्त्याची आणि विजेची मेजर प्रॉब्लेम तिथे आहेत. जायला जसं सरांनी म्हणलं 2 तास, येताना 4 तास. मी राहायला इथं जवळच आहे, पण जाणं येणं हा आमच्यासाठी एक गाडीत बसणंही खूप अवघड आहे. म्हणजे अगदी कुणाला बाथरूमला जायची वेळ आली तरी खरंच प्रॉब्लेम आहे. आणि ते असं कधी कधी होतं पण. म्हणजे 4 तास अडकलेलो आहे. तळेगावच्या रस्ता बायपास करून आम्ही म्हटलं तळेगावमधनं MIDCला पोचू, पण तिथे जवळजवळ 4 तास आम्ही अडकलेलो आहे आणि सेम प्रॉब्लेम आहे. तर माझ्या मते ह्यांनी सगळ्यांना आव्हान तर केलेलं आहे, पण लोकशाहीचा तुमचा एक जो पिलर आहे ना, तो आम्ही सगळे प्रयत्न करतोय की हलवून काय झालं तर त्याच्यात नक्कीच फायदा होईल. कारण शेवटी आमची अपेक्षा तुमच्यावरच आहे. कारण मी एका कंपनीचा MD आहे आणि आम्ही मेजर एक्सपोर्टर आहोत. तर आता आपल्याकडे रस्त्याची एवढी वाईट परिस्थिती आहे की माझ्याकडे जानेवारीमध्ये काही कस्टमर आले होते इंग्लंडवरून आणि अमेरिकेवरून. तर मला कस्टमरला सयाजी हॉटेलपासून माझ्या कंपनीपर्यंत नेण्यासाठी पहिले 2 दिवस सर्वे करावा लागला की मला त्यांना कोणत्या रस्त्यानं घेऊन जावं लागेल जेणेकरून आपल्या देशाची किंवा आपल्या चाकण MIDCची प्रतिमा त्यांच्यापुढं खराब नाही व्हायला पाहिजे. कारण एवढी वाईट परिस्थिती आपल्या इथं रस्त्याची आहे. आपल्या इथं रस्त्यावरती कचऱ्याची काय प्रतिक्रिया असते परदेशातून येणाऱ्या तुमच्या कस्टमरची किंवा अधिकाऱ्यांची या परदेशी लोकांची? येस, तर परदेशी लोकांची प्रतिक्रिया ही आहे की ते ज्यावेळेस येतात ना, तर त्यांना कदाचित आम्ही मुंबईवरून घेतो किंवा पुण्याच्या एअरपोर्टवरून घेतो. तर ते आपल्या इथं पुण्यात आले का की ते सगळ्यात पहिले काय म्हणतात की आम्हाला आहे ना गाडी आम्ही स्वतःच चालवतोय असं वाटतं, आम्हाला सारखा ब्रेक दाबावा लागतो, एवढं ट्रॅफिक आहे तुमच्या शहरात. सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यावेळेस ते चाकण MIDCमध्ये येतात त्यावेळेस पण त्यांना असं ते पटतच नाही की ही इंडस्ट्रीयल झोन आहे आणि इथं एवढा कचरा पडला आहे आणि एवढे खड्डे पडले आहेत. आणि कंपन्यांच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावरती 7 ते 8 हजार कंपन्यांमधून मोठा रेव्हेन्यू जनरेट होतोय सरकार. यस सर, खूप होतो. किती? 36,000. भारतामध्ये सगळ्यात जास्त GST संकलन हे चाकण MIDC व परिसरामधनं होते. पण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम सर इकडेच आहे आणि भयंकर प्रॉब्लेम आहेत. म्हणजे सरकारने किंवा ह्याने एक सांगावं की हे एक क्षेत्र आहे, रस्त्यामध्ये आम्ही परिपूर्ण नाही, विजेमध्ये परिपूर्ण नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठका, सरकारसोबत हे सर सगळेजण सर प्रयत्न करतात, पण शेवटी सर काय होतं, इथं 7 समित्या आहे वेगवेगळ्या, ग्रामपंचायत आहे, PMRD आहे, ते NHA आहे. याचा परिणाम जो आहे तो मग या कंपन्या बाहेर, म्हणजे आता खंडाळ्याला शिफ्ट होण्याचा काही कंपन्यांनी निर्णय घेतला आहे, तर इतरही कंपन्यांच्या मनामध्ये तसं आहे? येस, ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट आम्ही आता एक एक्सपॅन्शन युनिट प्लॅन करतो आहे. तर वी आर व्हेरी मच थिंकिंग की वेदर वी शुड पुट अवर युनिट इन चाकण ऑर नॉट.
कारण हे कोणती कंपनी आहे तुमची? रत्नेश इस्पात सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, आय एम दी MD. आम्ही आता विचार करायला लागलो आहे की चाकणमध्ये आता नवीन कंपनी टाकायची की नाही, कारण आहे त्या फॅसिलिटी आहे त्या सर्कमस्टान्सेसमध्ये वी आर नॉट एबल टू रन अवर प्लॅन्स प्रॉपरली. 2-4 मग तास 4 तास वीज नसते, वर्कर लोकांना यायला प्रॉब्लेम, आम्हाला यायला प्रॉब्लेम, जायला प्रॉब्लेम. इट टेक्स 2.5 hours 3 hours टू क्रॉस अ डिस्टन्स ऑफ 30 kilometers. तर आम्ही कामं करायचे का गाडीत बसून टाइमपास करायचा, हा त्या प्रश्न निर्माण झालेला आहे. मागच्या वेळेला म्हणजे माझ्या गाडीच्या मागे एक ॲम्ब्युलन्स होती. आय वॉज वरीड अबाउट दी ॲम्ब्युलन्स की त्याच्यामध्ये जे पेशंट असेल ते त्या हॉस्पिटलपर्यंत व्यवस्थित पोचणार नाही पोचणार, ते जिवंत राहणार की नाही. दिस वॉज अ मेजर क्वेश्चन इन माय माइंड. या सगळ्याचा तुमच्या कॉस्टिंगवरती, एकूण सगळ्या तुमच्या इकॉनॉमीवरती परिणाम होतो? नक्कीच. सर, तुम्ही कोणत्या कंपनीचे CEO आहात आणि या ठिकाणी कधीपासून तुमची कंपनी आहे आणि काय तुमच्या कंपनीला अनुभव आहे? सो मी एका इटालियन कंपनीचा CEO आहे, ओमनिया टेक्नॉलॉजीज इंडिया. मागच्या 2 वर्षापासून ही कंपनी चाकणमध्ये एस्टॅब्लिश आहे. सो कंपनीचा आमच्या इटली हेड ऑफिसचं हेच ऑब्जेक्टिव्ह होता की इंडियामध्ये कॉस्ट कमी आहे प्रोडक्शनची आणि इंडियामध्ये जर प्लांट टाकला तर एक लोकल मॅन्युफॅक्चरिंग ॲट लो कॉस्ट हे बेनिफिट मिळतं. ह्या ऑब्जेक्टिव्हने आम्ही इथे प्लांट सेटअप केला. तर प्लांट सेटअप केल्यानंतर आत्ता आमचे जे काही ग्राउंड चॅलेंजेस आहेत की फॉर एक्झाम्पल प्लांटला लागणारे लेबर, सो लेबर कॅटेगरी मिळणे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चॅलेंजिंग होत चाललेल्या आहेत. कारण की जर एम्प्लॉईला 3 ते 4 तास जर रोज ट्रॅव्हल करून ऑफिसला यायचं असेल तर कुठलाही एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये किती दिवस आपण काढायचे हा पहिला प्रश्न त्याच्या मनात येतो. जरी आपण त्याला फायनान्शियली चांगलं पॅकेज दिलं, चांगली CTC दिली, तरी हा प्रश्न येतो की हे किती दिवस करणार. सो हा प्रॉब्लेम काही आजचा नाही आहे. चाकणमध्ये यायला लोक बिचकत आहेत कारण की हा प्रॉब्लेम व्हाईट कॉलरमध्ये पण आहे आणि ब्लू कॉलरमध्ये पण आहे. आता ब्लू कॉलर ह्याच्यावर तोडगा काय काढतो की जर मला 3 ते 4 तास रोज ट्रॅव्हल टाईम करून जर मला ती माझी वेस्ट करायची असतील तर त्यापेक्षा मी ते 4 तास माझे ओव्हरटाईम म्हणून मी भोसरी MIDCमध्ये काम करतो किंवा तळवडे MIDCमध्ये काम करतो, जे माझ्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे हे लोक लेबर कॅटेगरी चाकणच्या लोकेशनला यायला तयार नाही. सो हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणं खूप अवघड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इंडस्ट्री काही करू शकत नाही. आम्ही फार काही फायनान्शियल पॅकेज चांगलं देऊ शकतो, पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही तर ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कंपनीच्या प्रोडक्शनवर येतो, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवर येईल आणि देशाच्या इकॉनॉमीवर पण येणार आहे. तुमची कंपनी काय विचार करते याबद्दल? सो सध्या आम्ही एक सेपरेट ऑफिस बनवलं आहे सिटीमध्ये, सो दॅट जे लोक प्रोडक्शनशी निगडीत नाहीत त्यांना आम्ही तिथे मूव्ह केलं आहे. कारण की एम्प्लॉई रिटेन्शन हे एक चॅलेंज असतं कंपन्यांना, ते सेव्ह करण्यासाठी आम्ही इंजिनिअरिंग ऑफिस उघडलं आहे आणि तिथे काही लोक शिफ्ट केले आहेत. आणि प्रोडक्शनसाठी आम्ही स्टील हायर करतो आहे लोक की जेणेकरून, पण त्यामध्ये सुद्धा खूप रिटेन्शन प्रॉब्लेम आहे. लेबर येतात. चाकण महाराष्ट्रामध्येच तुम्ही कंटिन्यू करणार आहे? सध्या तरी चाकण महाराष्ट्रामध्ये कंटिन्यू करणार आहे. त्याचं कारण काय आहे की एखाद्या इंडस्ट्रीला त्याचं पूर्ण फॅक्टरी मूव्ह करणं हा डिसिजन सोपा नाही. लघुउद्योगांना सोपा आहे कारण की त्यांचं लिमिटेड असतं, ओनर बेस्ड कंपनी असते आणि तो डिसिजन घेऊन बाहेर पडू शकतात. पण मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना हा डिसिजन एका रात्रीत घेता येत नाही आणि हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन असतो. जर कुठलाच ऑप्शन सॉल्व्ह होत नसेल इंटरनल ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट, तर मग तो शेवटचा डिसिजन असतो. पण सध्या तरी आमचा मूव्ह व्हायचा विचार नाही आहे, पण वी आर केम हिअर टू एड्रेस आवर कन्सर्न सो दॅट वी कॅन गेट अ रिझोल्यूशन ऑन इट. सर, आप हिंदी मराठी कोणत्या कंपनीसोबत तुम्ही काम करता आणि तुमचा काय अनुभव आहे? तुमची कंपनी काय विचार करते या सगळ्या परिस्थितीबद्दल? माझं नाव सचिन वाळके, मी सिमेंट्स मार्शलमध्ये काम करतो प्रोडक्शन हेड म्हणून. आता आमचा अनुभव असा आहे की डेली आमचा फर्स्ट शिफ्टचा बस पण आमच्या जवळजवळ 15-20 मिनटं लेट येतात. सेकंड शिफ्टच्या बस ज्या 1 तास, 1.5 तास, 2 तास लेट येतात. मग जो लेट येणारा माणूस आहे तो तेवढंच काम करणार आहे. त्याचा एक टाईम ठरलेला आहे की फर्स्ट शिफ्टचा टायमिंग हा आहे, सेकंड शिफ्टचा हा आहे, तेवढंच काम करणार आहे. त्यामुळे जो प्रोडक्शन लॉस होतो आहे तो खूप प्रमाणात होतो आहे. आता मी मागच्या महिन्याचा तुम्हाला एक अनुभव सांगतो. आपला 6 जुलै ते 9 जुलैपर्यंत भरपूर पाऊस होता. तर चाकण MIDCमध्ये म्हणजे जवळजवळ 90% कंपन्यांनी त्या दिवशी सुट्टी जाहीर केली 4 दिवस. त्याच्यामुळे एवढा त्याचा लॉस झाला. जवळजवळ माझ्या स्वतःच्या कंपनीचा जवळजवळ 3-3.5 कोटीचा लॉस झाला. पण त्या दिवसाचा पगार तर देणं आहे कामगारांना, जे काही कर्मचारी कामगार वर्ग काम करतो त्या सगळ्यांना. सगळ्याचा परिणाम म्हणून काही उद्योजक वेगळ्या ठिकाणचा पण विचार करतायत या सगळ्या परिस्थितीत? हो, नक्कीच. आता बघा,
वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी प्रत्येक कंपनीचा 10% ते 20% प्रोडक्शन ग्रोथ होतं, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतोय. मग आता जर अशी परिस्थिती महाराष्ट्रात राहिली तर त्या कंपनीच्या मालकांनी किंवा त्या कंपनीच्या मॅनेजमेंटनी का विचार करू नये की मी इथं काय एक्सपान्शन करायचं, मी दुसऱ्या ठिकाणी एक्सपान्शन करतो, मला एवढे चॅलेंजेस आहे, मला रस्त्याचा इथं प्रॉब्लेम आहे, माझा कामगार वेळेवरती कामावर येत नाही आहे, त्याच्यामुळे प्रोडक्शन लॉस होतं आहे. प्रोडक्शन लॉस झाल्यामुळं जो एंड युजर आहे कस्टमर त्या कंपनीचा त्या वेळेवरती डिलिव्हरी होत नाही आहे. तुमची कंपनी इतरही ठिकाणी काम करत असेल किंवा इतर ठिकाणचा अनुभव असेल तो काय आहे, आपण तुलना यासाठी करतोय की जेणेकरून लक्षात यावी परिस्थिती? कंपनीचा प्लॅन एकच ईद आहे परंतु आता एक्सपान्शन जास्ती प्रमाणात होतोय मागच्या 2-3 वर्षापासून, त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी पण प्लॅन टाकायचं तयारी चालू आहे. तुमच्या कंपनीचा प्लॅन इथेच आहे की आणखी कुठे आहे? मी तुलना यासाठी करतोय की परिस्थिती लक्षात यावी आणि आपण सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे आज ग्लोबल आहोत तर या सगळ्या स्टँडर्ड्समध्ये आपण कुठे आहोत आता? नाही, आमचा प्लांट फक्त एकच आहे जो पुण्यात चाकण MIDCमध्ये आहे. आता आपण ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चरसोबत जर कम्पॅरिझन केलं तर आमचे जेव्हा काउंटर पार्ट आमच्या फॅक्टरीमध्ये व्हिजिटसाठी येतात तर फॅक्टरीच्या आत सगळं छान असतं, म्हणजे मल्टीनॅशनलसारखी आम्ही फॅक्टरी ऑपरेट करायचा प्रयत्न करतो, पण फॅक्टरी बाउंड्री हॉलच्या बाहेरची जी परिस्थिती आहे, सो इवन तुम्हाला हॉटेलपासून त्यांना फॅक्टरीत येण्यासाठी लागणारा वेळ आणि फॅक्टरीमधून पुन्हा रात्री हॉटेलमध्ये जायचा वेळ हा जरी 2-3 किलोमीटरचा जरी वेळ पाहिला तर त्याला जर 1-1 तास लागत असेल तर त्या इंटेन्सिटीमुळेच आम्हाला वेगळं ऑफिस करण्याचं अप्रूव्हल मिळालं, कारण की शेवटी त्यांना ती दाहकता दिसाली की काय ग्राउंड प्रॉब्लेम्स आहेत. काय कमेंट्स असतात त्यांच्या? सो बेसिकली कमेंट असं की गव्हर्नमेंटच्या साईडने इन्फ्रास्ट्रक्चर का नाही, एवढी रॅपिड ग्रोथ जर इंडियामध्ये होती एखाद्या इकॉनॉमीची तर त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट का होत नाही, हा त्यांचा प्रश्न असतो ज्याच्याकडे आमच्याकडे उत्तर नसतं. धन्यवाद सर. तर आपण पाहतो आहोत या सगळ्या इंडस्ट्रीयल एरियामुळं पुण्याला एक मोठी आर्थिक ताकद मिळाली आणि पुणं इतक्या वेगाने वाढलं. मात्र हे जे काही ग्रोथ इंजिन आहे त्याकडे जर सरकार लक्ष देत नसेल तर अर्थातच याचा परिणाम अर्थकारणावरती होणार आहे आणि पुण्यातल्या प्रत्येकावरती होणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.